एका वाक्यापासून दुसरे दोन वाक्य कशा पद्धतीने करता येतील याचे उदाहरण बघूयात आपण. आता समजा नो अदर पेन is as good as shallow. ओके, हे वाक्य कशाचं आहे? कोणत्या डिग्रीचं आहे? पॉझिटिव्ह डिग्री. कारण कशावरून? कशावरून? वाक्याच्या सुरुवातीला नो अदर आले आणि दुसरं काय आहे? हा, विशेषणे च्या मध्ये आलेलं आहे. आलं लक्षात? तर आता याचे आपल्याला काय करायचे? अगोदर सीडी करायची. सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. मग सीडीचं सुरुवातीला काय होईल? दोन्ही मध्ये सब्जेक्ट अपोजिट असतो. मग शेवटी काय आले? मग ते सुरुवातीला घ्या, शेलो. आता आपण कुठपर्यंत आलो? हे पेन झालं, म्हणजे इथं आपण शेलो. याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. त्याच्यानंतर ऍज काढून टाकायचे दोन्ही आणि गुड बेटर का गुडर बेटर. ओके, त्याच्यानंतर काय लिहायचं दुसऱ्या याच्या जागेवर? द्यान. आणि नो अदरच्या बदल्यात एनी अदर. राहिलं काय? पेन. ते इथं काय केलं आपण? आता बघा, जे शेवटी आलंय ते सुरुवातीला घेतलं नाऊन. ओके, याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज एकच आहे ना, सिंग्युलर, त्याच्यामुळे इज. त्याच्यानंतर गुडचं कंपॅरेटिव्ह बेटर. नो अदरच्या बदल्यात दॅन एनी अदर. मग नो अदरच्या बदल्यात आपण दॅन एनी अदर घेतलं. राहिलं काय? पेन. मग या ठिकाणी आपण पेन. याच्यानंतर आपल्याला काय करायची? याची सीडी झाली ना. आता एनडी. हा, आता दोन्ही मध्ये सब्जेक्ट सेम असतो. लक्षात कधी पण ठेवायचं, सीडी आणि एडी मध्ये सेम सब्जेक्ट असतो. जर समजा सीडी दिलेली असेल तर त्याच्या आपल्या अगोदर जर समजा चेंज द डिग्री एवढं सांगितलं तर एडी करायची. त्याच्या अगोदर पीडी करायची नाही, कारण याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज असतात. मग एडी करायला सोपी जाते तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे शेलो जसं आहे तसंच आपण टाकणार नाव. त्याच्यानंतर इज. ओके, आता दॅन एनी अदर च्या बदल्यामध्ये विशेषणाच्या अगोदर काय लिहायचं? द. आलं लक्षात? ते द म्हणजे दॅन एनी अदर. बेटरचं बेस्ट. राहिलं काय? मग इथं पेन लिहायचं. कोण म्हणते अवघड आहे डिग्री? सोपे ना. शेलो इज द बेस्ट पेन. ओके, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? जर असेल तर विचारा. डू यू अंडरस्टँड? यस. ओके, हे लिहून घ्या.